कोकणात सलग 5व्या दिवशी समुद्राला मोठं उधाण आल्यामुळे किनारपट्टी भागात सुसाट्याचा वारा या ठिकाणी पाहायला मिळतो। परभणीत 3 दिवसांपासून जोरदार पावसामुळे या ठिकाणी नदी नाले दुतडी भरून वाहू लागले, तर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सुद्धा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध। चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या सततच्या पावसामुळे वारणा धरणातून विसर्ग 13,500 क्युसेकनं सुरू असलेल्या विसर्गामुळे वारणा नदी पात्राबाहेर, नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा। सततच्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून विसर्ग सुरू, वीर धरणाच्या 3 दरवाजांमधून नीरा नदी पात्रामध्ये विसर्ग। अमरावती जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, 3 मंडळांमध्ये अतिवृष्टी, तर सिपना, गडगा आणि तापी नदीला पूर। वरुड तालुक्यात मात्र सर्वात कमी पावसाची नोंद। सातारा जिल्ह्यातील धोम आणि कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, संगम, माहुली, वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। धोम धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये 7,000 क्युसेकचा विसर्ग। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडले, गोदावरी नदी पात्रामध्ये 59,000 क्युसेकनं विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, आपत्ती व्यवस्थापन पथकही सतर्क। पुण्याच्या घाटमाथ्यावर पडत असलेल्या संततधार पावसामुळे सध्या भोर तालुक्यातलं भाटघर धरण 95% भरलं। पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आता धरणाच्या सांडव्यावरनं 5,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। जालन्यातील परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, तर नदी नाल्यांना पूर, शेतात पाणी साचल्यामुळे खरीप पिकांचं प्रचंड नुकसान। साताऱ्यातील धोम धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये 7,000 क्युसेकचा विसर्ग। वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरातही पाणी शिरलं, कृष्णा नदी लगतच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा। जालन्यातल्या मंठा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, तर देवठाणा, कानडी या गावांना जोडणारा पूल वाहून गेला, कानडी गावाचा संपर्कही तुटला। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदेडच्या किनवटमधील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू। गोंदियातील हाजरा धबधब्यावर आज रविवार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता, पावसामुळे हाजरा धबधबा परिसरात मनमोहक दृश्य। तर परतूरच्या कुंभारवाडी ते गोळेगाव रस्त्यावरील ओढ्याला पावसामुळे पूर, तर कुंभारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातूनच जीव मुठीत घेऊन प्रवास, पुलाची उंची वाढवण्याची यामुळे मागणी। कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे साताऱ्यातल्या मरढे गावाचा पूल पाण्याखाली, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं सातारा पोलिसांचं आवाहन। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उसंत, राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी, नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ मात्र कायम। पंचगंगा नदीची पाणी पातळी 33.4 इंचांवर। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, तर मुसळधार पावसामुळे नदीकाठची पिकं वाहून गेली आहेत। गोंदिया अंबाटोली परिसरामध्ये रेल्वे अंडरपासमध्ये साचलेलं पाणी घरात शिरल्यामुळे लोकांचा आक्रोश, रेल्वे अंडरपास बंद करून रेल्वे क्रॉसिंग सुरू करण्याचीही मागणी। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणाजवळ पर्यटकांची मोठी गर्दी, धरणासमोरील पुलावर जीव धोक्यात घालून पर्यटकांचा वावर, सुरक्षा रक्षक इथे नेमण्याची मागणी। बीड जिल्ह्यातील गेवराईच्या दैठणमध्ये पाण्याचा विसर्ग वाढला, तर रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पुलावरून वाहते पाणी, विद्यार्थी आणि शिक्षकांना ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने या ठिकाणाहून बाहेर काढलं। नाशिकच्या इगतपुरीतल्या जुन्या कसारा घाटामध्ये दरड कोसळली, दरड कोसळल्यामुळे एक झाड महामार्गावर पडलं, वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यामुळे वाहतूक या ठिकाणी संथ गतीनं। नागपूरच्या सालई मेंढा तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 20 वर्षीय तरुण पाण्यात बुडाला, 4 ते 5 तासांनंतर या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला। बुलढाण्याच्या खामगाव पोलीस ठाण्यामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं ठिय्या आंदोलन, दलित तरुणाला नग्न करून मारहाण करणाऱ्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी हा जमाव आक्रमक, उद्या दलित संघटनांचा खामगाव शहर बंदचा इशारा। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमधील शिवणी फाट्यावर फासे पारधी समाजाचं रास्ता रोको आंदोलन, आंदोलकांकडून आमदार शरद सोनावणेंना अटक करण्याची मागणी, सोनावणेंनी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप। मालेगावच्या बोगस शिक्षक भरती प्रकरणी महापालिका कर्मचारी नवीद अख्तर सगीर अहमद निलंबित, तर महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांची कारवाई। जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये सर्वत्र मुसळधार पावसाची हजेरी, वडीगोद्री आणि आसपासच्या शिवारात शेतांना तळ्याचं स्वरूप, मोसंबीच्या फळबागांमध्ये सुद्धा गुडघाभर पाणी,
तर सोयाबीन सुद्धा पाण्याखाली गेलेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. जळगावच्या बाजारात भाजीपाल्यांच्या दरात वाढ. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटोच्या दरातही वाढ. एका दिवसात भाजीपाल्याच्या दरात 60% वाढ झाल्याची विक्रेत्यांची माहिती. नाशकात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीला मुदत वाढीची मागणी. तर 28 जुलै रोजी मुदत संपणार असल्याची माहिती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा विक्री करणं अजूनही बाकी. गोंदिया जिल्ह्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेती पिकं पाण्याखाली. पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या धरणगाव आणि एरंडोल तालुक्यातल्या कृषी केंद्रांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून तपासणी. युरियाचा ट्रक अडवून साठ्याची माहिती घेतली. अनियमितता आढळल्यास कारवाईचाही इशारा. भोर तालुक्यातील खानापूर गावामध्ये विहिरीत पडलेल्या मोराचं प्राण वाचवण्यात यश. तर जखमी मोरावर उपचार करून नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आलं. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये नियम धाब्यावर बसून खडी केंद्र चालकांकडून दगड उत्खनन. नियमबाह्य काम करणाऱ्या खडी केंद्राला सील केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कसबाखेडा या गावामध्ये नव्यानं बसवण्यात आलेल्या या रस्ता आणि पूल वाहून गेल्याचं समोर. मुसळधार पावसामुळे निकृष्ट दर्जाचा हा रस्ता वाहून गेला. धुळे शहराजवळ मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे. पावसात खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघातांच्याही घटना. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची वाहनधारकांची मागणी. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये उद्धव ठाकरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा. शिवसेना कार्यालयासमोर झाड लावून जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नांदेडमध्ये दुग्धाभिषेक. शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंसाठी श्री विमलेश्वर महादेवाला साकडं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे आणि प्रसाद तनपुरेंची भेट घेतली. शेतकरी मेळाव्यानंतर तनपुरेंच्या घरी अजित पवारांचं स्नेहभोजन. प्राजक्त तनपुरे हे अजित पवारांसोबत जाणार असल्याची ही चर्चा. मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्यावर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात गडकिल्ले संवर्धन मोहीम. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटलांचाही या मोहिमेत सहभाग. काँग्रेसचे माजी परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या भाजप प्रवेशाची तारीख ठरली. मुंबईमध्ये 29 जुलै रोजी वरपुडकरांचा भाजपात प्रवेश होणार. समाज माध्यमांवर पोस्टर्स व्हायरल. शिंदेंच्या शिवसेनेच्या राजन साळवींनी घेतली विजय घाडगेंची भेट. राजन साळवींनी लातूरच्या हॉस्पिटलमध्ये विजय घाडगेंची भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते खेडमधील मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचं लोकार्पण. 15 कोटी रुपये खर्च करून या नाट्यगृहाची उभारणी. नांदेडमध्ये मराठा समाजाची राज्यव्यापी वज्रमूठ बैठक संपन्न. बैठकीमध्ये आरक्षणासंबंधीच्या पुढील आंदोलनावर चर्चा. बैठकीला राज्यभरातील विविध संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात. तब्बल 9 वर्षांनंतर होतीये ही निवडणूक. तर 21 जागांसाठी 46 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. सांगली जिल्ह्यातील शिक्षक सोसायटीची बैठक शांततेत संपन्न. दरवर्षी वादळी ठरणारी ही बैठक यावर्षी शांततेत पार पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यवतमाळच्या अंजी नाईक परिसरामध्ये राजकीय वैमनस्यातनं कुटुंबाला संपवण्याचा कट. विरोधकांच्या घराभोवती तारा बांधून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडल्याचा प्रकार. यामध्ये विजेचा धक्का लागून 37 वर्षीय महिलेचा मृत्यू. 6 संशयित आरोपींविरोधात घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल. सोलापुरातील सालार टोळीमधील 6 जणांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई. सालार टोळीवर 10 वर्षात खंडणी, अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न हे गुन्हे दाखल. पोलीस आयुक्तांकडून एकाच व्यक्तीवर 3 वर्षांवर मकोका. दागिन्याला पॉलिश करून देण्याच्या बहाण्यानं वृद्ध महिलेची फसवणूक. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव या तालुक्यातली घटना. दारूच्या नशेत मोठ्या भावाच्या पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या लहान भावाची मोठ्या भावाकडून हत्या. नागपूर शहरातली धक्कादायक घटना.